नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव शहर प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। खामगावात ईदचा जल्लोष, मंत्री आकाश फुंडकरांचा मुस्लिम बांधवांशी थेट संवाद। सौहार्द आणि ऐक्यच खरी ताकद। खामगाव पवित्र रमजान ईदच्या शुभदिनी खामगाव शहरात बंधुता, एकात्मता आणि आनंदाचा उत्सव साजरा होत असतानाच महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा खामगावचे आमदार आकाश पांडुरंग फुंडकर यांनी मुस्लिम बांधवांची प्रत्यक्ष भेट घेत ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। त्यांच्या या भेटीमुळे शहरात सौहार्दाचा नवा संदेश घुमला। ईदच्या निमित्ताने विविध भागात भेटी देत मंत्री फुंडकर यांनी मुस्लिम समाजाशी थेट संवाद साधला। धर्म वेगळे असले तरी आपली मने एक आहेत। एकमेकांच्या सणात सहभागी होणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले। समाजात शांतता, प्रेम आणि बंधुभाव टिकवणे हीच खरी जबाबदारी असून सर्वांनी मिळून सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी केले। या प्रसंगी त्यांनी तरुणांशी संवाद साधत शिक्षण, प्रगती आणि समाजातील सकारात्मक बदल यावर भर दिला। तसेच कोणत्याही प्रकारच्या द्वेषाला थारा न देता एकजुटीने पुढे जाण्याचा संदेशही दिला। त्यांच्या या भूमिकेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले। कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुस्लिम समाजातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि युवक वर्गानेही उत्साहाने सहभाग नोंदवला। खामगाव शहरात साजऱ्या झालेल्या या ईद भेटीतून एकता, समता आणि बंधुता या मूल्यांचा ठसा उमटला। समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन शांतता आणि सौहार्द जपल्यासच विकासाचा मार्ग अधिक भक्कम होईल, असा ठोस संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला।